2024च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत। आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षांची इंडिया आघाडी एनडीएवर चांगलीच भारी पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच बदलणारे आकडे पाहता एनडीए पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार का असं प्रश्नचिन्ह साऱ्या देशासमोर निर्माण झालंय। उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षांनी भाजपला चांगलीच टक्कर दिली आहे। हे सर्व आकडे पाहता शरद पवार यांनी नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधलाय, तसंच अमित शहा यांच्याकडून जुळवाजुळवीसाठी प्रयत्न केले जातात। नेमकं भाजपला सत्ता स्थापन करता येणार की नाही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। इंडिया आघाडीमुळे भाजपचं मोठं नुकसान झालं असून भाजपा अजूनही बहुमतापासून दूर आहे हेच चित्र पाहायला मिळतंय। एनडीएने जरी बहुमताचा आकडा पार केला तरी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर अनेक मोठी आव्हानं असल्याचं सांगितलं जातंय। नुकत्याच हाती आलेल्या आकड्यानुसार भाजपला 250चा आकडाही पार करणं कठीण झालंय। या कलांचं जर निकालात रूपांतर झालं तर यावेळी भाजपला जवळपास 60 जागांचा फटका बसू शकतो। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होऊनही उत्तर प्रदेशात भाजप आणि एनडीएचं मोठं नुकसान झालंय। यूपी मधील 80 जागांपैकी भाजपा 36 ते 40 जागांवर मर्यादित असल्याचं दिसतंय, तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीला 40 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात असं सांगितलं जात आहे। भाजपला आता सरकार स्थापन करण्यासाठी मित्र पक्षांचा हात धरावा लागणार असल्याचं समोर येत असलेल्या निकाल आणि कलांवरून स्पष्ट झालंय। या दिशेने पावलं उचलायलाही सुरुवात झाली आहे। इंडिया आघाडीचे नेते शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना फोन केल्याची माहिती समोर आली असून इंडिया आघाडीत आल्यानंतर तुम्हाला उपपंतप्रधान पद देऊ अशी ऑफर पवारांनी नितीश कुमार यांना दिल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार सांगितलं जात आहे। त्यामुळे पंतप्रधान मोदींसह भाजपचं चांगलंच टेन्शन वाढण्याची शक्यता आहे। बहुमताचा आकडा 272 असल्याने इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एनडीए आघाडीत असलेला जेडीयू पक्ष आपल्यासोबत आला तर भाजपला बहुमत गाठता येणार असा इंडिया आघाडीचा अंदाज आहे। हीच बाब लक्षात घेता शरद पवार यांनी नितीश कुमार यांना इंडिया आघाडीत येण्याची ऑफर दिल्याचं स्पष्ट होतंय। दुसरीकडे भाजपा नेत्यांकडून सुद्धा नितीश कुमार यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। याबरोबरच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही दिल्लीतून सूत्र हलवायला सुरुवात केली आहे। भाजपच्या अगदी तोंडाशी आलेला घास इंडिया आघाडीने दूर नेला असून भाजपासाठी आता सत्ता स्थापन करणं कठीण झालंय। आता शरद पवार आणि अमित शहा नेमकी काय सूत्र हलवणार आणि या सगळ्याचा निकालावर आणि राज्यावर काय परिणाम होणार, भाजपला पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार का, असे कित्येक प्रश्न निर्माण झालेत ज्याची उत्तरं काहीच वेळात आपल्या समोर येतील। राजकीय विश्वातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।